मला सांगायला आवडेल की हे ट्रॅप आहेत ना आपल्या रविदादानीच स्वतः घरच्या घरी बनवलेले आहेत. खचनातली झाडी बघा किती सगळीकडे वाढलेली आहे. चिखलात बघा जवळजवळ ढोपरभर पाय आपल्या आतमध्ये जातात. पाणी पूर्णपणे आता ओसरलेलं आहे. त्या होलातून ती खेकडी शिरतात. हो 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 जबरदस्त. कशी बसले शांत एकदम. हे इथे मित्रांनो पूर्ण पाणी भरलेलं असतं. ही 2 खेकडी इथे 2 आहेत. हा इथे एक तिसरा आहे. इथे 2 खेकडी आहेत. मित्रांनो आपण आता जाणार आहोत आपल्या सावित्री नदीच्या बाजूला जे कांदळवन आहे तिकडे मासेमारी करायला. आज आपण खेकडे पकडायला जातोय आणि ती खेकडे पकडण्याची पद्धत कशी आहे ती मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो. आपल्यासोबत इथे रविदादा आहे, हा बघा. आणि आज आपण ट्रॅपच्या सहाय्याने खेकडे पकडणार आहोत. नेहमी आपण जी पारंपरिक पद्धत वापरतो ती म्हणजे पगोलीच्या सहाय्याने खेकडी पकडतो. आपल्या चॅनलवर त्याचे व्हिडिओज आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. आणि ही पद्धत कशी आहे ट्रॅपने पकडण्याची, ते जाळं कसं असतं आणि त्यात खेकडी कशी अडकली जातात ते आपण बघूयात. आता ओहोटीची वेळ आहे आणि पाणी ओसरलेलं आहे आणि आम्ही आता ट्रॅप आतमध्ये खजनात म्हणजेच कांदळवनात टाकायला चाललेलो आहोत. चला जाऊयात. तर मित्रांनो आपण आता दादाकडून थोडंसं जाणून घेऊयात की हे ट्रॅपने जे आपण खेकडी पकडतो त्याचं लॉजिक, त्या ट्रॅपचं लॉजिक नक्की काय असतं ते. ही प्लास्टिकची जाली आहे आणि ह्या जालीला मी लोखंडचे तारेचे गाडे बनवलेत. अच्छा. आणि ही धरण्यासाठी ओढण्यासाठी रशी आहे, ही बॉय आहे. अच्छा. आणि हे कटिंग करून मी त्याला आतमध्ये टाकलेले आहे आणि इथं जालं लावलेलं आहे की त्या इथून शिरल्यानंतर ते बाहेर पडू शकत नाही. बरं बरं. हा, आणि तेव्हा ते चावू शकत नाही इकडून आणि ते अडकले जातात आतमध्ये. म्हणजे हे जाळं जे आहे जे हा. प्लास्टिकचं ते जाड आहे त्याच्यामुळे ते चावू चावू शकत नाही. शकत नाही. अच्छा, म्हणजे जे आपण मागे बाजारातून वगैरे आणलेले हा, ते थोडेसे ते कमकुवत होते आणि ते जालं खेकडे चावतात चावतात. आणि ते उशीर झाला की निघून जातात. निघून जाऊ शकतात. निघून जाऊ. बघा मित्रांनो इथून आपण आतमध्ये शिरणार आहोत आपले ट्रॅप टाकायला. हे बघा पाणी ओसरलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात भरतीला सुरुवात होईल. त्या अगोदर आपण ट्रॅप टाकणार आहोत. हे बघा आपला दादा तिकडे जातोय पुढे आणि त्या झाडाझुडपात तिथे पुढे एकदम त्यांनी तो ट्रॅप ठेवलेला आहे. हे बघा आणि त्याला ती रशी बांधलेली असते ट्रॅपला, म्हणजे तो कुठे वाहून जायला नको. ती रशी तो एका झाडाला बांधतोय. हा बघा हा आपला पहिला ट्रॅप मित्रांनो जो आपण इथे टाकलेला आहे. असेच ट्रॅप आपल्याला आता पुढे टाकत जायचेत. अजून 5 ट्रॅप आपल्याला टाकायचे थोड्या थोड्या अंतरावर आणि जिकडे खेकडी येऊ शकतात अशा ठिकाणी आपण ते ट्रॅप आता टाकणार आहोत. मित्रांनो आपण आता जे ट्रॅप आपण सकाळी टाकलेले ते ट्रॅप आपण उचलायला आलेलो आहोत. आपण आता किती वाजता टाकलेले अंदाज ट्रॅप? 10:30ला ते ट्रॅप टाकलेले, म्हणजे जेव्हा भरती सुरू झालेली तेव्हा. आणि आता जवळजवळ संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. भरती वगैरे पूर्ण झालेली आहे आणि ओहोटीला सुरुवात होऊन पाणी पण बऱ्यापैकी ओसरलेलं आहे. आणि आत्ता यावेळेला आपण ते ट्रॅप उचलणार आहोत आणि बघणार आहोत की आपल्या त्या ट्रॅपमध्ये किती खेकडी भेटली आहेत. इथून मित्रांनो आपण आतमध्ये जाणार आहोत. आणि मित्रांनो आपला दादा गेलाय पहिला ट्रॅप उचलायला. या ट्रॅपमध्ये आता किती आलेत? 1 खेकडा भेटलेला आहे या ट्रॅपमध्ये मित्रांनो. हे बघा थांबा कुठे बघूया, दिसत नाही रे. 2 आहेत मित्रांनो खेकडी याच्यात. मीडियम साईजची आहेत, छोटी आहेत जरा. हा बघा हा इथे एक आहे. हा बघा खालून दाखवतो. हा बघा हे इकडे आणि हा एक इकडे. मित्रांनो आता दुसरा ट्रॅप उचलायला आपण जातोय. पाणी पूर्णपणे आता ओसरलेलं आहे आणि या दुसऱ्या ट्रॅपमध्ये आपल्याला किती खेकडी भेटते ते आपण बघूयात. बघा आपला दुसरा ट्रॅप आपण तिकडे टाकलेला आहे आणि आपण आता बघूयात त्याच्यात किती खेकडी आहेत ते. हो 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 जबरदस्त जबरदस्त. हे बघा मित्रांनो ह्याच्यात किती आहेत आता? 3 खेकडी आहेत. हे बघा हां बघा इथे एक आहे आणि बघा इथे ह्या साईडला ही 2 खेकडी आहेत. हलवते ना ते कोपऱ्यात जाऊन बसलेत मित्रांनो. हे बघा हे बघा हे बघा हा एक आहे इकडे
आणि इथे खाली 2 आहेत ही बघा. ह्याच्यात आपल्या 3 खेकडी भेटलेत दुसऱ्या ट्रॅपमध्ये. एकूण किती झाली दादा आपली? 5 खेकडी झाली ना. बघा हा दुसरा ट्रॅप. पहिला ट्रॅप आपला आपण तिथे टाकलेला तो बघा येल्लो कलरचा, तिकडे आहे तो. त्याच्यात 2 होती आणि ह्याच्यात 3 खेकडी आहेत. चला हे दोन्ही ट्रॅप घेऊयात आणि आपण आता पुढची ट्रॅप उचलायला जाऊयात. चला मित्रांनो, तुम्हाला मला सांगायला आवडेल की हे ट्रॅप आहेत ना आपल्या रविदादानीच स्वतः घरच्या घरी बनवलेले आहेत आणि पहिल्यांदाच त्यांनी हे ट्रॅप यूज केलेले आहेत. अगोदर पण काही ट्रॅप्स त्याने बाजारातून आणलेले विकत. ती पद्धत थोडी नवीन होती तेव्हा आमच्यासाठी. आणि ते ट्रॅप्स कसे त्याच्या जाळ्या ज्या होत्या त्या थोड्या कमकुवत होत्या, म्हणजे मुंगूस वगैरे ते ट्रॅप तोडायचे चावून जाळी वगैरे जेव्हा पाणी कमी असायचं तेव्हा. तर आता दादाने घरच्या घरी त्याच्या पद्धतीने ते ट्रॅप्स बनवलेत. एक नवीन प्रयोग त्यांनी केला आणि आता हे 2 ट्रॅप्स उचलल्यानंतर आपण बोलू शकतो की त्याचा तो प्रयोग थोडाफार यशस्वी झालेला आहे मित्रांनो. कारण त्याच्यात 5 खेकडी भेटलेली आणि ती खेकडी परत रिटर्न गेलेली नाही आहेत आणि ते ट्रॅपसुद्धा जसेच्या तसे होते. आता तिसरा ट्रॅप उचलायला आपला दादा पुढे जातोय मित्रांनो. बघा खचनातली झाडी बघा किती सगळीकडे वाढलेली आहे आणि त्याच्यातून ही वाट जी दिसते त्यातून आपण चालतोय या झाडाझुडपांमधून. बघा जबरदस्त फिलिंग मित्रांनो एकदम. हे इथे मित्रांनो पूर्ण पाणी भरलेलं असतं. त्या डोपरवरच्या वरती पाणी असेल ना भरलेलं? इकडे जास्त असतं ना. कंबरभर होतं का? काय म्हणतोय, जबरदस्त. कंबरभर मित्रांनो पाणी इथे साचतं असं दादा सांगतोय. आणि बघा आता पूर्ण पाणी ओसरलेलं आहे आणि पुढचा ट्रॅप आपण आता उचलतोय. ह्याच्यात बघूया आपल्याला काय भेटतंय का. काय नाही ह्याच्यामध्ये ना मित्रांनो. आपला चौथा ट्रॅप आता आपण उचलतोय. हा बघा दादाने टाकलाय. चला बघूयात ह्या ट्रॅपमध्ये आपल्याला किती खेकडी भेटली. अरे वरती दिसतोय रे दादा एक. दादा ती रस्सी सोडवतोय आणि बघा एक खेकडा होता वरती, तो गेला आतमध्ये. एक तर आहे कन्फर्म, बाकी किती आहेत बघूया. 2 आहेत मित्रांनो, 2 खेकडी आहेत ह्या ट्रॅपमध्ये. ही बघा मित्रांनो, ही 2 खेकडी. हा एक आणि इकडे ह्या साईडला एक आहे. तर मित्रांनो आत्तापर्यंत 4 ट्रॅपमध्ये आपण एकूण 7 खेकडी पकडले. 3 ट्रॅपमध्ये आपल्याला भेटली खेकडी आणि एका ट्रॅपमध्ये आपल्याला काहीच भेटलं नाहीये. चला आता पुढचा ट्रॅप आपण उचलूया. आता आपला 5वा ट्रॅप आपण उचलतोय. दादा गेलाय पुढे. इथे सुद्धा किती गर्द झाडी आहे. चिखलात बघा जवळजवळ ढोपरवर पाय आपल्या आतमध्ये जातात कधी कधी, एवढा चिखल असतो. ही मासेमारी करणं, खेकडी पकडणं याला सुद्धा खूप मेहनत आहे मित्रांनो. हे जे खाली लाकडं दिसत आहेत तुम्हाला, टोकरी डोकरी त्याला मुलांडे बोलतात इथे, ते सुद्धा खूप लागतात पायाला कधी कधी. त्यामुळे खूप सावकाश पाय टाकत चालावं लागतं आपल्याला. 5वा ट्रॅप मित्रांनो. आणि दादा बोलतो एक तर हाय वरून दिसतोय. आणि हा बघा, अरे वा किती, 2 3 आहेत. किती होतं ना? 3 4 आहेत. 4 आहेत मित्रांनो. बारीक धरून 5 होतील ना एक प्रकारे. हो थोडं व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला, थोडंसं असं करून दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे 2 3 आहेत. बघा इकडे ह्या साईडला गेलेत काहीतरी. बघा इकडे हे बघा, हे बघा, हे बघा कसे वळवत आहेत बघा. हे बघा, हे बघा कसे बसले शांत एकदम, काय काय मस्ती करतायत. ह्याच्यात एकूण किती आली दादा आपल्याला? 5 आली ना टोटल. म्हणजे बऱ्यापैकी ज्या साईजचे ते 4 आहेत आणि एक छोट्या साईजचा आहे 5 असं. एकूण आपली खेकडी आता झाली आहेत मित्रांनो 12. चला आता शेवटचा ट्रॅप आपण उचलायला जाऊयात आणि आपली एकूण खेकडी किती होत आहेत ते बघूयात. चला हा आपला शेवटचा ट्रॅप मित्रांनो.
जो आपण आता उचलणार आहोत. दादा लांबूनच म्हणतोय की एक तर दिसतोय, पुढे जाऊन आपण बघूयात. मित्रांनो हा बघा, हा ट्रॅप आपण अजून उचललेला नाही आहे आणि जर तुम्ही बघितलात तर अशा प्रकारे हा ट्रॅप आपण ठेवलेला आहे. आणि ह्यात जर तुम्ही बघितलं तर खेकडी तर आहेत, 2-3 तर अशी वरच्यावर दिसतातच आहेत. छोटी छोटी आहेत पण बऱ्यापैकी आहेत. मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं तसं या ट्रॅपमधून खेकडी जाऊ शकत नाही. हे बघा, इकडून हा जो होल आहे ना, त्या होलातून ती खेकडी शिरतात आणि ती आतमध्ये जाऊन अडकतात. हे बघा, आता हा खेकडा इकडे आहे, अजून दिसत असेल तुम्हाला, पण तो ह्या ट्रॅपमधून बाहेर पडू शकत नाही कारण त्यांना आतमध्ये जायला जमतं. इकडून हे बघा, इथून तो आतमध्ये गेला ह्या साईडनी आणि तो आतमध्ये जाऊन फसलाय. त्याला ते तिथून रिटर्न फिरायला त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे ही खेकडी ह्यात अडकली जातात आणि आपण किती वेळाने जरी आलो तरी ती खेकडी त्यातच असतात, ते त्यातून जाऊ शकत नाही. त्यामुळे ट्रॅपची पद्धत कुठेतरी सोपी आहे. म्हणजे जेव्हा भरतीला सुरुवात होते, पाणी ओसरलेलं असतं पूर्ण, आणि जेव्हा भरतीला सुरुवात होत असते तेव्हा आपण हा ट्रॅप टाकतो आणि जेव्हा पूर्णपणे भरती होते तेव्हा खेकडी पाण्याच्या प्रवाहानुसार बाहेर येतात बिळातून आणि मग ते खाणं शोधत शोधत या ट्रॅपमध्ये घुसतात आणि ती अडकली जातात त्याच्यात. आणि जेव्हा पूर्णपणे भरती संपते आणि ओहोटीला सुरुवात होते आणि पाणी पूर्णपणे ओसरतं, तेव्हा आरामात आपण हे ट्रॅप 4-5 तासानंतर उचलायला आलो तरी चालतं, कारण खेकडी त्याच्यातून अजिबात बाहेर जाऊ शकत नाही. तर अशी ही साधी सोपी पद्धत आपली ट्रॅपने खेकडी पकडण्याची. तर आपण मित्रांनो हा फायनली आपला शेवटचा ट्रॅप जो आहे तो उचलूयात आणि त्याच्यात एकूण किती खेकडी आहेत ते बघूयात. दादा किती आहेत? 4 आहेत का? 5 आहेत का? अरे वा, ह्या ट्रॅपमध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला 5 खेकडी भेटलेली आहेत. हे बघा, इथे 2 आहेत, हा इथे एक तिसरा आहे आणि ह्या साईडला इथे बघा, इथे 2 खेकडी आहेत. अशी एकूण 5 खेकडी मित्रांनो आपल्याला या ट्रॅपमध्ये सापडलेली आहेत. जबरदस्त. मित्रांनो आपले हे 2 शेवटचे ट्रॅप जे आहेत ते आपण आता बाहेर घेऊन जातोय. थोडंसं आपण सुद्धा आपले पाय धुवून घेऊयात, कारण पायाला बराचसा चिखल लागलेला आहे. मित्रांनो हे 6च्या 6 ट्रॅप आपले आता उचलून झालेले आहेत आणि हे ट्रॅप आपण आता घरी घेऊन जाऊया. मित्रांनो आपण आता सगळे ट्रॅप आपले घरी घेऊन आलेलो आहोत आणि ते ट्रॅप आपण आता ओपन करूयात, त्याच्यातली खेकडी आपण काढूयात. आता चला, पहिला ट्रॅप दादा कसा खोलतात, कसा पण त्याच्यातून खेकडी कशी काढतात ते सांग पहिलं मला. इथे अशी रस्सी बांधलेली आहे. अच्छा अच्छा, इथे दाखवते. ओके ओके. हे बघा मित्रांनो, इथे त्यांनी एक प्रकारचा दरवाजा ठेवलेला आहे, जो त्यांनी पहिला लॉक करून ठेवलेला रस्सीच्या साहाय्याने, आणि आता तो दरवाजा तो ओपन करतोय. हा बघा मिडलला, ह्याच्याने आपल्याला खाणं बांधायला पण बरं पडतं ना. आणि बघा इथे रस्सी त्यांनी आता ओपन केलेली आहे, हे बघा. आणि हे बघा, आता हा मधला पॅसेज थोडा ओपन झालेला आहे आणि त्याच्यातून आता दादा एक एक करून खेकडी बाहेर काढेल. हो मित्रांनो, हा पहिला खेकडा आलेला आहे, दुसरा खेकडा आपला पडेल. हा बघा, ह्या ट्रॅपमधून 2 खेकडी मित्रांनो आपण आतापर्यंत काढलेली आहेत. आता पुढचा ट्रॅप घेऊयात. ह्या ट्रॅपमध्ये किती आहेत दादा? इकडे एक आहे आणि तिकडे 2 ते मस्ती करतात आहे बघा. आणि आपला दादा आता त्याचं लॉक ओपन करतोय. बघा, एक खेकडा पडला, दुसरा पडला आणि हा तिसरा पडला. हे बघा, टोटल 5 खेकडी आता झालेले आहेत मित्रांनो. बघा असे नांगे कसं आहे बघा, त्यांनी वरती केलेले आहेत, अंगडे बोलतो आपण इथे. असं हात टाकला की लगेच चावणार. तर बघा, ह्याच्यात किती आहे दादा? 5. ह्याचा लॉकसुद्धा दादानी खोललेला आहे. बघा बघा, ही पुढची खेकडी 4-5 जी होती ती आपण त्या ट्रॅपमधून काढलेली आहे. टोटल 10 खेकडी झाली मित्रांनो आत्तापर्यंत. नेक्स्ट ट्रॅप. चला, ह्याच्यात किती आता? 2-3 आहेत ना? 4, अच्छा 5 आहेत. 5 आहेत, पण 1-2 लहान आहेत. बघा पुढची, हा बघा अजून एक आता.
बघा हा थोडा झूम करून मी तुम्हाला दाखवला, मगाशी वाईड अँगल होता. हे बघा किती सारी खेकडी आहेत. आणि दादा आता एक जो हट्टी खेकडा आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. हा बघा हा चिपकूनच आहे इथे, सोडतच नाही त्या याला, म्हणून दादा आता त्याला काठीने काढण्याचा प्रयत्न करतोय. बघा सोडलं ना थोडंसं. हा बघा आला, हा बघा जबरदस्त कसे मस्ती करतात बघा. हे बघा, हे बघा. आणि हा शेवटचा ट्रॅप मित्रांनो जो दादा आता ओपन करतोय. हा बघा एक बाहेर पडला मला वाटतं ना, कुठे गेला? हा बघा, हा बघा एक बाहेर पडला मित्रांनो चुकून. आता दादा त्याला पकडतोय. हा बघा, बघा कसं लगेच चावायला बघा, असं लगेच फिरतो तो. हे बघा दादाने आता त्याला पकडलेलं आहे. तर दाखव. सुपर. हा बघा ही आपली 17 खेकडी मित्रांनो. थोड्या छोट्या साईजचे आहेत, म्हणजे मीडियम साईज वगैरे ॲव्हरेज साईज आहे. मोठा खेकडा आपल्याला ह्या समायला भेटला नाही. दादाचं म्हणणं आहे की ह्या समायला आपल्याला थोडी छोटी खेकडी भेटतात, कारण ते मेंग टाकतात, काट टाकतात. त्यामुळे ह्या समायला थोडी छोटी खेकडी आपल्याला भेटलेली आहेत. पण पुढच्या समायला म्हणजे पुढची अमावस्या पौर्णिमा जेव्हा येईल तेव्हा आपल्याला मोठी मोठी खेकडी भेटण्याचे चान्सेस आहेत. ही बघा मित्रांनो आपण पकडलेली 17 खेकडी. सुपर. जबरदस्त एकदम मजा आली आज खेकडी पकडायला. बघा कशी मस्ती करतायत बघा. हे बघा. आणि बारीक खेकडी जी असतात ना तीच अतरंगी असतात, लय वळवळ वळवळ करत असतात. मोठा खेकडा बघा कसं शांत बसला एकदम. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की ट्रॅपच्या सहाय्याने आपण खेकडी कशी पकडली. दादाने थोडासा नवीन प्रयोग केलेला ट्रॅपनी खेकडी पकडण्याचा. ॲक्च्युली ट्रॅप असे पण बाजारात भेटतात, मी तुम्हाला सांगितलं तसं. पण त्यांनी स्वतः हे ट्रॅप बनवलेले आहेत, त्यासाठी त्याचं विशेष कौतुक. त्यांनी ती आयडिया त्या जाळ्यांपासून घेतली, बाजारातल्या ज्या आपण जाळ्या आणलेल्या ट्रॅप आणले त्याच्यापासून, आणि त्यांनी स्वतःच्या डोक्याने हे ट्रॅप बनवलेत आणि ते यशस्वी झालेले आहेत. आणि आपण बरीचशी खेकडी पकडली आणि खूप मजा केली. तर तुम्हाला आजचा आपला संपूर्ण व्हिडिओ खेकडे पकडण्याचा, ट्रॅपच्या साहाय्याने खेकडे पकडण्याचा कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. तर भेटूया पुढच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.